शिवराय घडले आणि जिजाऊंनी संस्कार असे दिलेले होते की शिवराय कुठल्याही स्त्रीला माता म्हणून मानायचे, आपली स्वतःची बहीण म्हणून मानायचे आणि स्त्रियांचा आदर ठेवायचे. कधी स्त्रियांचा त्यांनी अपमान केला नाही ना कधी होऊ दिला. म्हणून आज शिवराय या जगभरात प्रसिद्ध आहे. का तर कारण फक्त माझ्या जिजाऊंनी त्यांना घडवलं म्हणून. त्याबद्दल मी त्यांना मानासमोर जातो. अनाथ आश्रम व वृद्धाश्रम या आश्रमामध्ये आज जिजाऊ आऊसाहेब यांची 426वी जयंती आपण साजरी करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जयंती म्हणजे काय? सरांनी तुम्हाला आत्ताच प्रश्न विचारला. जयंती म्हणजे काय? आज त्यांचा जन्म झाला. आता त्यांचा जन्म कुठे झाला हे आपल्याला त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. ठीक आहे. आता आपण सर्वजण काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण त्या शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती हे नाव कसं लागलं? कोणामुळे लागलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर छत्रपती हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचा लागणार ना? छत्रपती शिवाजी महाराज की मी तुम्हाला जे शब्द काही सांगितले ते तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणा. हीच माझी त्यांना आऊसाहेबच का म्हणतात? त्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या का? होत्या का? तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आई आहेत. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे ते कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आपण सर्वजण ऐकतो, बरोबर? पण त्यांना ती कीर्ती करण्यासाठी, त्यांना ते शिक्षण घेण्यासाठी कोणी प्रोत्साहन केलं? त्यांच्या आईने. आता तुम्ही म्हणाल त्यांच्या आईनेच का केलं? कारण की आई काय करतात? आत्ताच्या आया काय करतात? गर्भामध्ये मुलं असल्यानंतर मोबाईल बघतात, टीव्ही बघतात, पिक्चर बघतात. पण जिजामातेंनी असं केलं होतं का? भांडणही करतात, भांडणही करतात. पण जिजामातेंनी हे केलं होतं का? नाही केलं. काय केलं होतं? जिजामाता ज्यावेळेस शिवबा गर्भामध्ये होते त्यावेळेस जिजामाता कथा ऐकायला जायच्या, तुकाराम महाराजांची कीर्तनं ऐकायच्या, गाथा वाचायच्या आणि काय करायच्या? भागवत ऐकायच्या, श्रीमद भगवत गीता वाचायच्या. आता तुम्ही भरपूर वेळेस ऐकले असेल गीता काय करते? जगायचं कसं हे शिकव. आणि भागवत कथा काय करते? मरायचं कसं हे शिकव. जर आईने गर्भामध्येच मुलाला सांगितलं, मुलाला सगळ्या गोष्टी जन्माला आल्यानंतर शिकवायच्या नसतात, तर काही गोष्टी या जन्मताच गर्भातच संस्कार द्यायला लागतात.
आणि मुलांना बाहेर आल्यानंतर शिकवायला तर त्यांना संपूर्ण जग शिकवत असतं, पण गर्भामध्ये संस्कार फक्त आईच देऊ शकते, दुसरं कोणीच देऊ शकत. आणि स्त्री ही एक अशी व्यक्ती आहे, ती फक्त एक शक्ती आहे. जे कार्य पुरुष करू शकत नाहीत ना, ते कार्य स्त्री करू शकते. स्त्री कशी असते? तलवारीच्या धारेसारखी. मेहनत असली तर ती शांत असते आणि बाहेर काढली तर ती रक्त काढते. अशी काय असते? स्त्री असते. म्हणून स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे? कणखर. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रीदवाक्य माहिती आहे काय? मोडेन पण वाकणार नाही. हे त्यांनी ब्रीदवाक्य कुठून शिकलं? त्यांच्या आईंनी शिकवलं. आणि स्वराज्य निर्माण करायचं, या स्वराज्यामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे, स्त्रियांचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे. हे फक्त कोणामुळे सिद्ध झालं? तर राजमाता जिजाऊंमुळे. आज आपल्या स्त्रियांना जे संरक्षण भेटतं, जो स्वातंत्र्य आहे, तो फक्त जिजामातेमुळे. आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला सुद्धा अशीच शिकवण दिली की परस्त्री ही माते समानच असते आणि तिला माते समानच मानायचं. म्हणून तुम्ही सर्वजण इथे जमलेले आहात. मला तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथे चांगले संस्कार घेण्यासाठी पाठवले, पण इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने हीच गोष्ट लक्षात ठेवून या संस्थेच्या बाहेर पडली की परस्त्री ही कोण असते? माते समान असते. आणि जर जिथे त्या स्त्रीला तुमची गरज वाटली, त्या स्त्रीला तुमची मदत हवी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही तिथे तिचं संरक्षण करायला उभं राहिलं पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून आपण छत्रपती होत नसतो. त्यांच्यासारखं कर्तृत्ववान होण्यासाठी आपल्या अंगामध्ये तसे गुण आपण हे 2 भाषणं करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्यक्त करायचे, तर याच्यामध्ये काहीच आहे. आपल्या रगारगात, आपल्या अंगात, आपल्या पूर्ण रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. आपण पाऊल जरी टाकलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं टाकलं. रुबाबात आऊसाहेबांनी स्त्रियांना रुबाबात जगायला शिकवलं, मरगळण्यासारखं जगायला नाही शिकवलं. त्याच्यामुळे राहायचं स्त्रियांनी रुबाबात, एकदम रुबाबात राहायचं. आता आऊसाहेबांनी तर संस्कार चांगले दिले, पण आपल्याकडून काही गोष्टींच्या चुका होतात. आपण मुलांना गर्भामध्ये व्यवस्थित संस्कार देतो. वात्सल्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित आयोजित वात्सल्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था वृद्धाश्रम व अनाथाश्रम या आपल्या संस्थेत आज या महाराष्ट्राला जे 2 हिरे देऊन गेले, 2 हिरे म्हणजे कोण? माझी आदर्श व्यक्ती, मी ज्यांना या जगात सगळं मानतो, देव, आई वडील, सर्वस्व मानतो, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी आपल्याला मरण कसं पत्करायचं हे शिकवलं, म्हणजे धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. या 2 हिऱ्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेब यांचा 426वा वाढदिवस आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर जयंती. आणि खरं तर सांगायचं असं की हा जो कार्यक्रम आहे करावा असं वाटत नाही, कारण या महाराष्ट्राने जो वाघ घडवला त्याच आईसाहेबांचं आपण फक्त आज नावच घेऊ शकतो आणि त्यांना फक्त विचारात आठवू शकतो. असो, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त आपल्या संस्थेने जे छोटासा कार्यक्रम केला, आपल्या प्रीतीताई पण खूप सुंदर बोलल्या, त्याबद्दल त्यांचे आभार, सर्वांचे आभार. आणि असेच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवत जा. जिजाऊसाहेब आईसाहेबांचे विचार मनामनात रुजवत चला. आणि जे स्वप्न आपल्या आऊसाहेबांनी बघितलं म्हणजे हिंदू स्वराज्य, ते आपण पुढे चालवत ठेवण्याचा आपण वारसा आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे, तर तो आपण पुढं वाढवत नेऊ. आज प्रियताईंनी 2 शब्द सांगितले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
आणि संस्थेने जो कार्यक्रम छोटासा पार पाडला त्याबद्दल संस्थेचे धन्यवाद. आणि आपल्या छोट्याशा जिजाऊ आईसाहेब म्हणजे सरस्वती, त्यांनी पण खूप सुंदर भाषण केलं आणि पेहराव केला, त्याबद्दल तिचे पण खूप खूप धन्यवाद. आणि आपला कार्यक्रम संपला.